सर्वसामान्य माणसाला सुद्धा जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत वाढदिवस कंपल्सरी असतो. आपल्याला असतोच आणि करतो पण. कोणाची त्याकडे जशी बघण्याची भूमिका आहे त्या प्रमाणात तो करतो. मृत्यूनंतर मात्र वाढदिवस थांबतात, वाढच थांबते. त्यामुळे दिवस थांबणं स्वाभाविक आहे. वेगळे दिवस सुरू होतात. तर ही अवस्था सामान्य माणसाची आहे. महापुरुषांच्या सर्वसाधारणपणे महापुरुषांच्या मृत्यूनंतर त्यांची जयंती सुरू होते. वाढदिवसाच्या दिवशी त्यांची जयंती सुरू होते. आणि यात महापुरुषांचं महापुरुष कोण असतं? सामान्य माणसाचे वाढदिवस थांबतात. फार तर मृत्यूतिथी ज्या स्वरूपात शक्य असेल त्यानुसार जर लक्षात राहिली कोणाच्या तर साजरी होती. पण महापुरुषांची मात्र पुण्यतिथी तर होतेच होते, जयंती पण होते. कारण दोन्ही तितक्याच प्रेरक असतात. तेव्हा जे महापुरुष आहेत त्यांच्या बाबतीतच मृत्यूनंतर जयंतीचा प्रश्न उद्भवतो आणि तो सर्वांना आनंदाचा दिवस असतो, प्रेरणेचा दिवस असतो. त्यातही महापुरुष अनेक प्रकारचे आहेत. त्यात संत थोर असं आपण म्हणतो. अनेकांच्या जयंत्या साजऱ्या होतातच. त्यात संत थोर का म्हणतो तर एक तर ते मृत्यू आधी मरतात आणि मृत्यूनंतर जिवंत राहतात. इतर महापुरुष अनेक आहेत पण ते मृत्यूबरोबर मरतात. त्यांच्याही जयंत्या होतात. पण संतांच्या जयंत्या होतात त्याला महत्त्व अशासाठी आहे की ते मृत्यूपूर्वी मरतात आणि मृत्यूनंतर जिवंत राहतात. म्हणून आज महाराजांचा अनुभव येतो. एवढं लक्षात घेतलं तर आपण संतांची किंवा आज ज्यांचा विशिष्ट दिवस त्या महाराजांची आपण जयंती का एवढी स्मरणात ठेवून ती साजरी करतो आहोत किंवा तिच्यापासून प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करतो आहोत हे आपल्या समोर आहे. त्यात संतांची जयंती सामान्य माणूस पाहिला, महापुरुष पाहिले, संत पाहिले. आता संतांची जयंती पुन्हा. तर संतांच्या जयंतीचं महत्व जरा थोडं नीट समजून घेण्याचं काय, तीच आपण साजरी का करतो ते समजून घ्या. जयंती म्हणजे माणसाचा लौकिक दृष्ट्या देहाने जन्म. सर्वसामान्य माणूस सुद्धा जन्माला येतो, असाच जन्माला येतो. तसा विचार केला तर दुपट्यावर पडलेलं एक लहान बाळ ते संत म्हणून पुढे झाला असेल किंवा सामान्य माणूस म्हणून जगला असेल त्यात काय फरक असतो? सर्वसामान्य संतांच्या एखाद्या सामान्य मनुष्य आणि संत असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ते सारखंच असतं. तेव्हा त्यासाठी सुद्धा प्रारब्ध आणि वासना यामुळे माणसाला जो देह धारण करावा लागतो त्यात संत सामान्य माणसाबरोबर असतात. संत सामान्य माणसाबरोबर असतात असं मी अत्यंत धाडसाने नम्रतेने त्यांच्याबद्दलच्या पूर्ण आदराने म्हणतो. जगासाठी धरिला देह हा उच्चार आत्ता आपण केला. महाराजरू मनोरजराला हे पण उच्चार केला. महाराज माणूस नव्हेत. आणि जगासाठी धरिला देह. जेव्हा मनुष्य जगताना मृत्यूच्या आधी मरतो त्याच्यानंतर तो जो देह धरतो तो जगासाठी असतो. जन्माला आले ते जगासाठी म्हणून नव्हे. जन्माला आले ते या प्रारब्धाने आले. आपल्याबरोबर आपल्यासारख्या त्यांच्या काय जशा शुद्ध स्वरूपात असतील किंवा काय असतील, काही राहिलं असेल तर ते पुरं करण्यासाठी आले असतील. तर अशाच पद्धतीनं वासनेने प्रारब्धानेच देह धारण करतो, तसा धारण करतो. हे मुद्दाम लक्षात ठेवावं अशी माझी विनंती आहे. कारण पहिल्यापासूनच आपण ते फार लांब धरलं की आपल्याला ते गाठणार नाही असं वाटायला लागतं. हे सांगायचं वेळेसाठी की फार मोठं ध्येय असलं किंवा फार लांब महापुरुष असला म्हणजे आपल्यातलं अंतर खूप वाढतं आणि मग असं वाटतं की ते सांगतात ते ठीक आहे, ते संतच होते. त्यामुळं आपण वागायला मोकळे होतो. ते होऊ नये म्हणून मी हा मुद्दा सांगितलेला आहे. हा त्या संतांच्याच परवानगीनं सांगतो, त्यांच्या समक्षच सांगतो की ते जे जन्माला येतात. आपण अनेकांची बालपणं अभ्यासली असतील, मी त्यांची लग्न अभ्यासली, त्यांचे मृत्यू अभ्यासले, त्यांचे प्रपंच अभ्यासले. हे सगळे नंतर सांगतो आपल्याला की जन्माला येतात ते असे अवतार जन्माला येतात ते रामकृष्ण सोडून देऊ आपण. संतांच्या बाबतीत आपण बोलतो
तर संत असेच प्रारब्ध आणि वासना यांची पूर्ण करण्यासाठी तो देहधारण जो सामान्य माणसाला करावा लागतो तसाच त्यांना करावा लागतो. तशीच सुरुवात होते. ते आठवलं म्हणून एक सांगतो की डॉक्टर केलॉग म्हणून त्यांनी जो प्रयोग केला होता, ज्याचा मी मागे एकदा उल्लेख केला होता, की माणसाचं जे अगदी इमिजिएट पास्ट हाताच्या उत्क्रांतीवादाप्रमाणे, तर त्याच्यावर वानरावर आणि त्यांनी माणसाच्या पिल्लावर एकत्र वाढवून प्रयोग केला होता. तेव्हा पहिला काही काळ तर ते पिल्लू जास्त ताकदवान होतं, अधिक प्रगतिशील होतं, असं लक्षात आलं. पण एक विशिष्ट काळ गेला आणि आपल्याला माहितीच आहे की आकाराने विचार केला, ह्याने विचार केला, देहाने विचार केला, तर ते नक्कीच मोठा असेल, ते नक्कीच त्याची प्रगती जास्त असेल. आणि हा त्यांनी प्रयोग त्याच्या निरीक्षण ठेवून केलेला आज रेकॉर्डेड आहे. आज तो मानसशास्त्राच्या मध्ये पुस्तकामध्ये रेफर केला जातो. तर प्रश्न पुढे असा आला की तिथून पुढे सगळं बदलायला सुरुवात झाली. ते मूल जसं हे 2 पायाचं ते 4 पायावर, मग ते हळूहळू हे इकडे 2 पायावर, तिथून जी सुरुवात झाली आणि हाताचा उपयोग सुरू झाला, मेंदूचा वापर सुरू झाला, तिथून जो विकास व्हायला सुरुवात झाली, त्यामध्ये ते मागं पडलेलं तर पुढे गेलंच, पण ते इतकं पुढे गेलं की ते आता वानराला गाठणं शक्य राहिलं नाही. इतका फरक पडला. म्हणजे जन्माला येताना जी स्थिती असते ती सामान्य माणसासारखी धरायची आणि तिथून पुढं जे करतात त्यात फरक होतो हे समजून घ्यावं म्हणून सांगायचं. त्यात पुढे जे करतात त्यात फरक आहे. ते जसं त्याला एक संकेत आहे, माणसाला एक संकेताचं जीवन आहे. माणसाला नुसतं एखादी घंटा वाजली तरी शाळेत जायची वेळ झाली, शाळा सुटायची वेळ झाली, त्याला संकेत कळतात त्याचे. तशा पद्धतीने त्याचे खूप संकेत आहेत. त्यातल्या त्या शब्दाच्या संकेतामध्ये जेव्हा मनुष्य शिरतो तेव्हा तो सगळ्या जगाच्या ज्ञानाची दारं उघडतात त्याला. आणि इथे मात्र पशु पक्षी प्राणी कमी पडतात. हे जसं त्या 2 प्रयोगामध्ये झालं, अशा तऱ्हेचे खूप संकेत आहेत की जे माणसाचं जीवन समृद्ध करतात. तेव्हा जी मोठी संस्कृती आणि सगळं जे आहे त्या सगळ्याचं सार कुठे आहे, तर तिथून पुढे मनुष्य संकेत आणि सूक्ष्म विश्वाकडे जातो आणि हा स्थूल विश्वातच राहतो प्राणी. तर प्राणी आणि तो माणूस यांच्या 2 मध्ये इतका तफावत पडत गेली की शेवटी ते वानराला त्याला गाठणं अशक्य होऊन बसलं. आणि तो प्राणी आणि ह्याच्यामधली तफावत व्हायचं कारण मुख्य म्हणजे हे अंतर्गत सगळे विकास आहेत. बाहेर तो त्याच्यापेक्षाही लहान आहे अगदी. ते आपल्या जर समजा वानर अंगावर आलं तर भीती वाटते माणसाला. वास्तविक याची क्षमता केवढी, शब्द संकेत, ते अंकन तंकन, साहित्य, संस्कृती वगैरे सगळं काय उपयोगी पडत नाही. एकदम भीती वाटते. आता काही हिसकावून घेईल का, काय करेल का, अशी भीती वाटते. म्हणजे अशी खरी परिस्थिती बाहेरून आहे पाहिलं. पण आतून काय आहे, आतून ते त्याला पिंजऱ्यात टाकेल एवढं आहे. एवढं त्याच्याकडे सामर्थ्य आहे. ते त्याच्यात भाग घेतं. म्हणजे त्याच्या माणूस सांगेल त्याप्रमाणे त्याला वागावं लागतं. इतपत माणसाकडे ती क्षमता आहे की प्राणी आणि एक सामान्य माणूस या 2 मध्ये एवढी मोठी तफावत सुरुवातीला एक असताना, एकापेक्षा उलट ते जास्तच असताना पडत जाते, ती रिकव्हर होते, त्याच्या पुढे ते त्याला मागे टाकून जातं आणि ते अशा विश्वात जाऊन पोचतं की जिथे प्राणी खिचगणतीत मोडत नाहीत एवढ्या विश्वापर्यंत जात. हा फरक झाला. आता मला वाटतं सामान्य मनुष्य आणि संत त्याच्यामध्ये थोडस मनुष्य प्राणी का म्हणतात हे पाहिजे. हे उदाहरण जेव्हा लावलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मनुष्याला मनुष्य प्राणी का म्हणत असायचं. तसा फरक साधारणपणे आपली जीवनं आणि संतांची पुढची जीवनं यामध्ये आहे. तेव्हा जगासाठी तरी ते मृत्यूच्या आधी मरण वगैरे ह्या भाषा कुठे सुरू झाल्या, या त्यांनी काहीतरी वेगळं केलंय, मिळवलंय म्हणून सुरू झाल्या. जर वेगळं केलं, मिळवलं नाही तर मनुष्य प्राणी ही संज्ञा बरोबर कदाचित त्याच्यापेक्षा सुद्धा खाली जायची शक्यता आहे. मनुष्य शब्द पुसावा लागेल की काय असं वाटेल, इथपर्यंत ती स्थिती आहे. आता या 2 मधला फरक जिथे तसा पडला तसा इथे पण पडतो आणि म्हणून माणूस संत म्हणून त्याची प्रगती होते किंवा संत म्हणून त्याला स्थिती प्राप्त होते. तर ते जयंतीतून शिकायचं ते एवढ्यासाठी की त्यांच्याच जयंतीमध्ये वेगळेपण काय आहे. तर हा वेगळेपणा त्यांच्या ठिकाणी आहे की प्रारब्ध वासना जरी सारख्या असल्या तरी पुढच्या प्रगतीमध्ये ते इतकं मागे टाकून जातात. काय काय मागे टाकून जातात, प्रारब्ध बरोबर घेऊन आले संपवतात. जसं मी सांगितलं इकडे संकेत असतात, मेंदूचे विकास असतात. ह्या प्रत्येक गोष्टीत ते जे शिकत जातं ते त्याला सहजीवन आहे, त्याचं हे आहे, ते कितीतरी प्रकाराने ते हे वेगळं झालं, मनुष्य वेगळा झाला. तसं इकडे काय काय वेगळं होत जातं, प्रारब्ध संपवतात, नवीन निर्माण होऊ देत नाहीत. म्हणजे सामान्य मनुष्य आणि संत यांच्यामध्ये फरक कुठे होत जातो. मग जगासाठी धरलेला देह वगैरे सगळं आहे. आणि मग महाराजांचे जे सत्शिष्य आहेत, पट्टशिष्य आहेत, ते ब्रह्मानंदांसारखे म्हणतात की महाराज मनुष्य नाहीत. म्हणजे पंढरपुरातले
काय देवळातली मूर्ती म्हणजे दगड नव्हे, नाही ना, आणि महाराज माणूस नव्हेत, इतकी खात्रीनं सांगतात. नाहीतर काय तसं विचार केला तर दगडाची मूर्ती आहे, तसं नाही, तो विठ्ठल आहे, हे जितकं खरं आहे तितके महाराज नव्हेत हे खरं आहे, म्हणजे माणूस नव्हे ते खरं, महाराज माणूस नव्हेच, तो दगड नव्हे, जितकं खरं आहे तो देव आहे, तितकंच हे संतांच्या बाबतीत सांगणारा सच्चेश सांगतो. आणि तिकडेच हे महाराज पण सांगतात इकडे की जगासाठी धरेला देह, असं म्हणे संत चरणी मग टाका ओवाळून इथपर्यंत त्यांची संतांच्या बद्दलची भावना आहे. तेवढी तर शिकायला गेलं तर फरक कुठे आहे तो शिकलं तर पुढचं काम होईल. प्रारब्ध संपवतात, नवीन निर्माण होऊ देत नाहीत. नवीन निर्माण कशाने होतं ते आता आपला अभ्यास करून आलाय, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. आजचं आपल्याला बोलायचं ते आपण सर्व शिष्यमंडळी आहोत, असू दे कुठल्याही संतांचे असले तरी शिष्यच आहेत ना शेवटी, महाराजांचे तर बरेचसेच आहेत. तर समाधान प्राप्त करून घेतात. ईश्वर प्राप्तीची ओढ प्रत्येक वाढदिवसाला वाढते. महाराजांच्या भाषेत विचार केला तर देहभाव कमी कमी होतो. कशा कशाने ते वेगळे पडतात. तिकडे ते मूल कशा कशाने वेगळं पडलं, तसे इकडे संत कशा कशाने सामान्य माणसापेक्षा वेगळे पडले. मग आपण सामान्य मनुष्य म्हणून विचार करायला हरकत नाही यात काय फरक आहे. तर देहभाव कमी कमी होत जातो, तर देहभाव वाढत वाढत जातो. म्हणजे बरोबर ती सुट आहे काहीतरी. प्रारब्ध संपवायचं बाजूला राहतं, प्रारब्धाबद्दल तक्रार राहते फक्त, आणि नवीन भर मात्र अगदी गेली, रोज रोज घालायचं काम चालू आहे. मग आता ते जर भरत पडत चाललेली आहे तर ते कसं त्याचं कमी व्हायचं हे सगळं, म्हणजे फरक कसा निर्माण होणार. तो फरक निर्माण व्हायची जी कारणं आहेत ती जयंतीला शिकणं चांगलं. त्यानंतर देहाचं कुळ, देहाच्या कुळात जन्माला एखादा माणूस नाही का दत्तक जातो. दत्तक गेला म्हणजे पहिल्या कुळाचा त्याग करायला लागतो. तसा ते देहकुळात जन्माला येतात पण गुरुकुळात दत्तक जातात. फरक आहे. गुरुकुळी दत्तक गेले की मागच्याचा संबंध संपला, तसा देहकुळातून गुरुकुळात दत्तक गेले की देहकुळाचा संबंध संपला. ते तिथं आपलं काही उरलं नाही. आता ते गेलं, नाव सुद्धा गेलं. तसं हे पुसून टाकतात, नावाची सुद्धा त्याला किंमत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे देहकुळाचा त्याग करणं आणि गुरुकुळाचा स्वीकार करणं किंवा संत कुळाचा स्वीकार करणं, परमात्म कुळाचा स्वीकार करणं, आपण त्याला कुठलंही नाव आहे ते करू शकतात म्हणून हे साध्य. आणखीन काय होतं, काळाच्या अधीन म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आहे. सामान्य माणसामध्ये फरक शेवटी हाच राहतो, त्याला जो मृत्यू येतो तो काळाच्या अधीन होऊन येतो. संतांना मृत्यू त्याच्याच आधी आलेला असतो. आय एम ऑलरेडी डेड ते सांगतात, मी आधीच मेलेलो आहे, आता माझं काळ काय करणार. त्यामुळे त्यांना काळाची काळ घालू पायातळी, समर्थाने म्हटलेच, मुखी रामनामावळी काळ घालू पायातळी, तो माझं काही करू शकत नाही. म्हणजे काळ घालू पायातळी म्हणजे फक्त मृत्यूच नव्हे, काळामध्ये काहीतरी होईल आणि त्यामुळे मी सुखी होईन किंवा कदाचित चिंता निर्माण होईल, दुःखी होईन, आणि ह्या कल्पना शिवत नाही. म्हणजे काळ घालू पायात. तेव्हा अशा तऱ्हेनं आपल्या सगळ्या कल्पना काळामध्ये आहेत. उद्या होणार आहे, परवा होणार आहे, तेरवा होणार आहे, मग त्याप्रमाणे मग काय ते माझं होणार आहे चांगलं, किंवा कदाचित ते मग तसं झालं तर काय होईल वगैरे, ते दुसऱ्या बाजूने शेवटी काळाचे दास आहेत. तर तशा अर्थाने ते काळाचे दास नाहीत. आजचं कर्तव्य त्यांना आहे, पण उद्याची चिंता नाही आहे. तेव्हा अशा अर्थाने काळाच्या बाहेर जाणं, काळापासून मुक्त होणं हे ते साध्य करतात. सामान्य मनुष्य हा या काळाच्या अधीन आहे, म्हणून काळ त्याला मृत्यू देऊ शकतो. काळ मृत्यू देतो सामान्य माणसाला. संतांच्यावर काळाची सत्ता नाही, त्यांच्यावर गुरुची सत्ता लागते. तो देईल तर मृत्यू, नसेल तर नाही, त्याचं चालत नाही. म्हणून हा फरक लक्षात घेतला तर काय होत जातं, आणि ते आणि हे यांच्यात फरक पडतो. एक प्राणी आणि एक माणूस याच्यामध्ये काय फरक पडतो, आणि एक सामान्य माणूस आणि संत यांच्यामध्ये काय फरक पडतो ते आपल्याला स्पष्ट व्हावं म्हणून सांग. ही सगळी वैशिष्ट्ये लक्षात ठेवावी. कशासाठी तर आपल्या एक कल्पना आहे ते जन्मतःच वेगळे असतात. ते थोरा घरी जन्म घेतात, त्यांच्यावर संस्कार वेगळेच घडतात, त्यांची लहानपणापासून तयारी असते. ते काही सर्वांना शक्य नाही. म्हणजे हळूहळू स्वतःला सोडवण्याची ही पूर्व तयारी आहे, दुसरं काही नाही. ते उपजत लागतं, ते आमचं काम नव्हे. म्हणजे काही वाक्य त्याच्यात ते सांगतात. उदाहरण ही सगळी फक्त पुढं काय सांगायचंय त्याची पूर्वतयारी आहे.
तशी कुणी करू नये, करायची बुद्धी त्यांना होऊ नये. यासाठी हा सगळा फरक आणि काय नक्की आहे ते सांगितलं समोर. हा, आता जमेल न जमेल हे मान्य, थोडं जमेल, जास्त जमेल, 90% 80% हे हे ठीक आहे, यात कुठेतरी जाईल मात्र काय थर्ड क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास काय असेल ते, पण ते या मार्गात एवढं कर, कारण जन्म तिथूनच आहे, जन्म सारखाच आहे आणि तो पुरा करण्यासाठीच आहे. तेव्हा आपण संतांना घेतो म्हणजे अशा अर्थाने की स्वीकारतो, त्यावेळेला आपण हा लक्षात ठेवावं. विशेषतः संतांचं सारखं आपण इथे गातो आहोत तेवढ्यासाठी की तेच एक अचिवेबल टार्गेट आहे, बाकीची सांगता येत नाही. सेंटहुड इज अन अचिवेबल टार्गेट. तर ते काय अचिवेबल आहे आणि कुठून अचिवेबल आहे तो फरक सांगण्यापासून सुरुवात केली तेवढ्यासाठी. तर ही सगळी वैशिष्ट्ये एवढ्यासाठी लक्षात ठेवावी की विनंती अशी आहे की टेक देम ॲज फ्रॉम अ ह्युमन अप्रोच, टेक देम फ्रॉम अ ह्युमन अप्रोच किंवा ॲटिट्यूड, देन स्केल देअर डिव्हाइन अचिव्हमेंट्स. आधी त्यांना माणूस म्हणून स्वीकारा आणि मग त्यांच्यातलं संतत्व ओळखा. संतांच्याकडे जायचं आहे जर जयंतीला, आपल्याला काहीतरी करायचं आहे, एक पाऊल पुढे टाकायचं आहे, तर त्यांना माणूस म्हणून पहिल्यांदा स्वीकारावं आणि मग संतत्व काय ते ओळखून काढावं. आणि मग त्यात फरक कुठे पडला, तुम्ही वाटचालच करताय, तेही 50 वर्षाचे, तेही 40 वर्षाचे, 30 वर्षाचे, 70 वर्षाचे, काही ते झालेलेच आहेत. तसंच मी त्या कुठेतरी प्रवासात आहे, मग मला याच्यातलं काय मिळवता येईल, ते कुठे त्यांनी मिळवलेलं आहे, कशा पद्धतीने मिळवलेलं आहे ते पाहिलं तरी आपलं हे लक्षात येईल. एवढा आता त्यांची पार्श्वभूमी संतांची जयंतीची आहे. आता आज आपण महाराजांचं पाहतो आहोत, तर त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, काय महाराजांनी उपकार आपल्यावर केलेले आहेत, त्याचं स्मरण करण्यासाठी हे पुढचा 10 मिनिटं घेतो. आमची जी आमचा जो प्रापंचिक स्वभाव आहे त्याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे आणि ती त्यांना असेल की नाही अशी शंका आपल्याला वाटू नये म्हणून त्यांनी प्रपंच केलेले आहे. पत्नी वारली तरी दुसरं लग्न करून मी प्रापंचिक आहे हे दाखवून दिलेलं आहे. का तर पुन्हा आपण कदाचित पुन्हा एकदा सटकण्याची शक्यता बाजूला काहीतरी परत एकदा मांडू आपण, त्यांच्या मागे काय नव्हतं हो म्हणून ते सगळं ह्या गप्पा किंवा हे सगळं शक्य झालं त्याला. आमच्यासारखं बांधलेलं असतं म्हणजे कळलं असतं. तर असं कुठेतरी मनात येतं आणि म्हणून मग पुन्हा एकदा परत आपलं मांडणी करून आपल्या सुटका करून घ्यायचे प्रयत्न होतात, ते होऊ नयेत म्हणून महाराजांनी तरी निदान, आपण आज त्यांचं स्मरण करतो आहोत तर त्यांनी तरी निदान आपली प्रापंचिक ठेवण, विचाराची पद्धत, हवेपणाचा स्वभाव सगळं ओळखून आपल्याला परमार्थ जगून शिकवला. शिकवणं सोपं आहे, जगून शिकवणं कठीण, त्यामुळे तो जगून शिकवला एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता त्यात आपण प्रपंचाला वाईट म्हणणारा साधू आपल्याला आवडत नाही असं महाराज म्हणले. बघा, प्रपंचाला वाईट म्हटलं की प्रापंचिक कुठूनच जातात. बरं, इथे आता प्रापंचिकच असणार, आजूबाजूला जास्तीत जास्त माणसं ही साधारणपणे प्रापंचिकच असणार, तर मग ती उठून गेली तर रामाचा संदेश सांगायचा कोणाला? तर त्यामुळं त्यांनी ही तडजोड स्वीकारली आहे की प्रपंचाला त्यांनी चांगला म्हटला, करीत जा, म्हणजे किती असेल. ही खरं त्यांच्या कृपाळूपणाचं लक्षण आहे बरं का, प्रपंच चांगला नाहीये खरं, पण तो करणं कर्तव्याचं आहे, आवश्यक आहे, हे सगळं बरोबर आहे, पण तो समाधान देईल या अपेक्षेला करू नये असतं म्हणणं. मग त्याला त्यांनी चांगला का म्हणला, तर आम्ही चांगला आहे म्हणल्यावर पुढचं ऐकायला थांबू. त्याला वाईट म्हणणे माणूस उठून तो म्हणणार हे काय पुढे सांगणार, होता आपलं जमणारच नाही, होय की नाही. त्यामुळं जसं एखादा निगोशिएशन टेबलवर आपण काय असेल ते मिटवून टाकूया वगैरे म्हणतो, तेव्हा मग आपण पुढचं बोलणी करायला तयार होतो. त्यांनी जर अपेक्षित अवास्तव काहीतरी सांगितलं तर आपण सुरुवातीलाच म्हणतो आपली बैठक होणार नाही. आपण म्हणतो ना वेगवेगळ्या बैठकांच्या संदर्भात, कुठल्या काय म्हणत नाही, पण वेगवेगळ्या बैठकांच्या संदर्भात असं होतं की आपलं काय बोलण्यात काय पुढे अर्थच नाही, कारण तुमच्या अपेक्षा अवास्तव आहे. तर प्रपंचाला वाईट म्हणली की अपेक्षा अवास्तव, संपलं विषय, महाराज जातात. बरं आहे आपल्याला नमस्कार करावा, आपलं जाता येता सोलापूरला लागलं तर बाहेरून गाडीनं थांबवतात, तर असं केलं तरी मग ते बरं पडतं अधिक. तर तसं होऊ नये आणि तोही सुटू नये, त्यातून बाजूला जाऊ नये म्हणून महाराज प्रपंचाला चांगलं म्हणाले. प्रपंचाची ठेवण फक्त बदला, प्रपंच असू द्या, ठेवण फक्त बदला. तेव्हा तिची ठेवण बदला म्हणले, तिची फक्त दिशा बदला म्हणले, करण्याची तुमची वृत्ती बदला म्हणले. म्हणजे हळूहळू फक्त त्याच्यात बदल केले, म्हणजे तोच प्रपंच, तेच शिक्षण, तशीच घरं बांधलेली आहेत. महाराजांची एवढी शिष्य मंडळी पाहिली
तर त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रपंच आपापल्या परीनं जे काही, समजा महाराज नसते आणि त्या जीवनात त्यांच्या आले नसते, महाराज तर राहणारच, पण त्यांच्या जीवनात आले नसते तरी सुद्धा जशा पद्धतीनं त्यांची प्रगती झाली असती, काकडभर सरसच प्रगती त्यांची झालेली आहे असं लक्षात येईल. जे काही त्यांचं आहे आज प्रपंचामध्ये, तर महाराज नसताना जो प्रपंच झाला असता त्यापेक्षा ते असताना प्रपंच चांगला झालेला आहे उलटा, असे रिझल्ट्स आहेत एकंदरीत. आपण आपले प्रपंच तपासून पाहिले तरी चालेल की महाराज जीवनात आल्यानंतर आपल्या प्रपंचामध्ये अधिक स्वास्थ्य, समाधान, शांतता आहे की हरवलं स्वास्थ्य महाराज आल्यापासून असं झालेलं, याचा आपण विचार केला तरी आपल्याला याचं उत्तर लक्षात येईल. त्यामुळे त्यांनी प्रपंचाची ठेवण फक्त थोडीशी बदलली आणि आपल्याला जे त्यांना साध्य करायचं होतं ते करता यावं अशा पद्धतीनं. आता त्यांना माहिती आहे की याच्या मागण्या संपायच्या नाहीत. हा येणार तो काहीतरी हवाय म्हणूनच येणार, किंवा काहीतरी सांगायचंय म्हणूनच येणार, काहीतरी दुःख आहे ते कुठेतरी हे करावं वाटतं, बरोबर, यासाठी येणार. हे सामान्य मनुष्य आहे, शेवटी त्याला ते राहणार. ऐकून घेता घेता फक्त त्याला त्याचा फोलपणा लक्षात आणून देतात, अशी महाराजांची पद्धत. जे काही तुम्ही घेऊन गेला असाल ते, आता समजा मागणं असेल तर मागणं जे आहे ते देतात. बरं तुला घर नाही का, होईल, वर्षभरात होईल, होतं. महाराजांचा शब्द काळ लिहून घेतो तर घराचं काय लग्न होत नाही, होईल, होऊन जाईल, असं त्याला ती चित्ताला शांतता होती. त्याच्याकडनंच प्रयत्न चांगले होतात, योग्य दिशेने होतात. तर त्याचाच मेकॅनिझम कामाला लागतो आणि त्याचं कामही होतं. इकडे सत्ता बसलेलीच आहे, शिवाय ती काय कुठे शिक्कातर्मी पडला असले का उठ होते की झालं, तर ते काम होतं. फक्त ते त्याला सांगतात की हे म्हणजे सर्वस्व नव्हे, असं त्याच्यावर जाता जाता एक आपलं काहीतरी जोडून ठेवलं. तो विचार करतो, महाराज म्हणताय 10 वेळा गेलो, 10 वेळा सगळं करतो म्हणले, प्रत्येक वेळेला केलं पण म्हणले अरे हे सगळं काही खरं नव्हे, मी याच्यासाठी बसलो नाही वगैरे असं ते त्याच्याबरोबर एक काहीतरी पुरवणी देतात, बरोबर. आणि त्या पुरवणीपोटी हळूहळू असं वाटायला लागतं की किती वेळा आपण हे मागायचं आणि किती वेळा त्यांनी त्याला पुरवणी जोडायची. त्यापेक्षा जाऊ देत होतात, ते काय म्हणतात ते सांगूया की झालं महाराजांचं काम. त्यांची पद्धत अशी म्हणजे त्यात सुद्धा फरक आहे. बघितलं की अनेक सत्पुरुष असे, माझा अनुग्रह घेतला असता तुझ्या घरादाराची रांगोळी, अरे बापरे, घरादाराची रांगोळी होईल म्हणलं कोण अनुग्रह घ्यायला आणि काय नाही, सहज मिळतो, जावा, जाता जाता गेला, थांबला एक 10 मिनिटात तरी सुद्धा तुमचा अनुग्रह होऊन जाईल. इतकी सोपं ठेवलेलं आहे. जे असं असलं तर जरा बरं आहे. हे असलं हे टोक म्हणजे, म्हणून आनंद सागरांचं ते पाहिलंच आहे आपण चरित्रामध्ये की पार्टीची मंडळी कोणी नाही, ते कोणी अशा पद्धतीचे आलं की तुझं सगळं ते आहे ते वाटोळ होईल, सगळं तू वाटोळ म्हणून तो गुरु सांगतो, त्याच्याकडे कोण जाऊन गुरु मंत्र घेणार, तू काही काळजी करू नको मी आहे वगैरे म्हणल्यावर जरा बरं वाटतं, जरा आहे तसं. आणि ते खरे असतातच आणि ते सुद्धा असतातच, फक्त ते परीक्षा घेतात. आणि काही सत्पुरुषांच्या ठेवण वेगळे असतात, त्यांची कामं वेगवेगळी असतात, त्यानुसार ते सांगतात. तर असा फरक असतो. पण महाराजांच्या आपल्या वाट्याला आल्या कृपा करून, त्यांच्या कृपेने की ते इतकं चांगलं आलं की आपल्याला आपलं काहीही प्रपंचातलं न बदलता हळूहळू हळूहळू त्याच्यातली आसक्ती कशी कमी होईल याची यंत्रणा राबवीत राबवीत आपल्याला ते नेतात. वस्तू हवी, गोष्टी हव्या, माणसाला घटना हव्या, हे सगळं हवं. तेव्हा ते हवं म्हणता म्हणता हळूहळू म्हणतात, बरं हे तुला हवं आहे काय हरकत देतो, राव हवा असं पण म्हण, नाम हवं असं पण. म्हणजे ते हळूहळू ते काढायची विद्या सुरू झालेली आहे. त्याचे काय हवे पण आहे ते काढायची विद्या सुरू झालेली आहे त्याच्याबरोबर. असं महाराजांच्या चरित्राचं रहस्य आपल्या लक्षात येईल की त्यांनी काय साधलं पुढे. त्यांनी स्वतः एकदा ते मिळवल्यानंतर त्याला सांगितलं की हे बरोबरच आहे, तुला मी देतो. त्याच्याबरोबर आता बरं मागायचंच आहे ना, मग मला कशाला मागतो, हात राम आहे त्याला माग. अरे म्हणजे त्यात पुन्हा केवढं हे असेल, देणार हेच. रामाकडे बोट दाखवलेलं असतं आणि त्यातल्या त्यात रामाला माग आणि दिलं तर असं समज की त्यांनी दिलं, वा त्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. त्याला म्हणजे मुक्त करण्याचं हे केवळ अत्युच्च दर्जाचं मानसशास्त्र आहे. असं मानसशास्त्र वाचून सुद्धा मग झालंय की मानसशास्त्रज्ञ काय काउन्सिलिंग करेल त्याच्यापुढे. इतकं त्यांनी विलक्षण काम केलेलं आहे की त्याला म्हटलं की तो रामाकडे माग, त्यांनी दिलं तर तुला मिळालं तर त्यांनी दिलं असं, आणि जर समजा त्यांनी नाही दिलं तर तुझ्या कल्याणाचं नव्हतं असं होईल. म्हणजे पुन्हा दुसऱ्या बाजून परत म्हणजे नाही मिळालं तरी त्याला समाधानात ठेवलंय आणि मिळालं तरी समाधानात ठेवलंय. हा काय प्रकार आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे जर एखादी गोष्ट नाही जाईल, समजा एखाद्या डॉक्टरकडे गेलं ना, औषध नाही लागू पडलं तर निघून जातो आपण, राग येतो, तर नाही जमलं आपलं काय ते काम, डॉक्टरने क्षमा करावी. पण एकंदरीतच कुठे काय वकिलाकडे गेलो समजा आपली केस नाही जिंकली तर आपण बदलणारच की, म्हणजे काय जे असेल ते. शाळेत जाऊन पास नाही झाला, क्लासला जाऊन पास नाही झाला तर बदलणारच ते. पण महाराजांकडे जाऊन मनुष्य टिकतो कामं न होत असता. ते काय आहे तर ती त्यांची खरी विद्या
की काम नाही झालं तरी चालेल असं त्याला वाटायला लागतं हळूहळू. म्हणजे एक महापुरुष आपल्या जीवनामध्ये आनंद कसा आणू शकतो त्याचं ते एक आपल्या समोर एक मोठं हे आहे, मोठी तेवढी तरी एक एक्सपेरिमेंट करून ठेवलेलं आहे त्यांनी, की काही न देता सुद्धा त्याला समाधानात ठेवणं आणि त्याला परमार्थानुकूल करणं, हळूहळू हळूहळू त्याला परमार्थानुकूल करणं, हे महाराजांचं वेगळेपण आहे. प्रपंचाची ठेवण बदलायला लावली महाराज. अनेक ठिकाणी मी बघितलं की एखाद्या संपर्कात कशा येतो त्याच्यावर अवलंबून आहे. एखादा समजा छान चोकीचा झकपक राहणारा ग्रस्त असला, मनुष्य असला, कंपनी असते तशी, तर मनुष्याचे सगळे कपडे लत्ते, त्याची राहणी ठेवण तसं होत जातं आणि मग ते परमार्थाला प्रतिकूल होत जातं. कारण त्याला मग जास्त खर्च येतो, मग त्याचं दुसरीकडे लक्ष जातं. ते ह्याच्यापेक्षा ते चांगलं आहे, मग ते घेऊया, त्याच्यापेक्षा ते चांगलं आहे, ते घेऊया, असं करत 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 शेवटी परमार्थापासून तो लांब 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 जायला लागतो. कारण मग त्यासाठी पैसा लागतो, मग पैसा मिळवण्यासाठी मग काही करावं लागतं वगैरे, सगळं ते पुढची यादी काय सांगायलाच नको अशी आहे. तर त्यामुळे त्यांनी प्रपंचाची ठेवण बदलायला सुरुवात केली, साधेपणावर आणला. म्हणजे कसं एक करेल आहे की त्यांचा प्रपंच महाराजांनी जो जी ठेवण बदलायला सांगितली त्यामध्ये त्याला त्याच्यातल्या अपुरेपणाची जाणीव दिली. अरे हा अपुराच राहणार आहे, किती जरी काही केलंस तरी हे अपुरं राहणार. आज असं पूर्ण झालं, लग्न होत नाही, केलं तर मुलबाळ नाही, हा बरं मुलबाळ पाहिजे, मुलबाळ आलं तर ते मनासारखं वागत नाही, म्हणजे पुन्हा त्रास आहे की नाही. अगदी मुलबाळ नाही म्हणून जर मनुष्य अगदी दुःखात असला आणि जर त्याला अगदी त्यांनी दिलं, ठीक आहे बाबा हे तुला मुलबाळ चाल, आणि ते जागवायला गेलं रात्रंदिवस, म्हणजे मग तेव्हाच दुःख सुरू होतं की आत्तापासूनच हे आपल्याला झोपून महाराज म्हणतात हे बघितलंच नाही, हे असं आहे, तुला पाहिजे ना दिलं, आता जाग रात्रीच, आता त्याला काय करणार होतं मी तरी, असं करून त्याला दाखवून दिलेलं आहे. हे सगळं दिलं नाही असं महाराज अनंत गोष्टी, अपार गोष्टी दिलेल्या आहेत, पण त्याला लगेच हे दाखवून दिलं की हे खूप शिक्षण दिलं. अगदी तुला कुठेही अपयश येतं का नाही माझ्या मुलाला, अगदी मुलाला अपयश येत नाही, कुठेही अपयश नाही, सगळीकडे जिंकत गेला आणि जिंकत लांब गेला आणि परदेशात गेला. शेवटी पाणी दिलं कोण नाही. अरे आता हे बाकी तुला सांगत होतो की नाही ते असं आहे, आता ते बघ बाबा तुझं, कारण प्रपंच एवढाच आहे, याच्यापेक्षा त्याची मजल नाही, तो अपुरा आहे. म्हणजे ठेवण बदलायची जी आपली आहे ती एक प्रपंचाची, साधेपणाची आणि मनाची त्याच्याकडे बघण्याची, दोन्ही ठेवणी महाराजांनी बदलल्या. हे आपण लक्षात घेतलं तर त्यांनी आपल्याला का समाधान आपल्या जीवनामध्ये त्यांनी कशा पद्धतीने आणले. कर्तेपणाचा प्रश्न आहे, मी करताय, महाराज म्हणले राम करताय, तू करतायस, तू कर, काम कर, पण खरा करता कोण आहे थोडस बघ. तू करून सगळं झालं का, शेवटी प्रार्थना केलीस तेव्हा ते झालं, मग प्रार्थनाच खरी करते म्हणायची नाही का. असं करून एकेका प्रसंगात पटवून दिलेलं आहे त्याला. असं करत करत त्याची हळूहळू कर्तेपणापासून सुटका करून, म्हणजे ती बाजू एक केली. काय काय केलं, दंभ आहेत किंवा देखावे आहेत, अभिमान आहे, या सगळ्या ठेवणी हळूहळू महाराज बदलत जातात. जर खरा महाराजांचा माणूस असेल तर त्याचे हे सिग्नल बरोबर लक्षात येतात आणि त्यानुसार तो त्यांना अनुकूल वागू शकतो. दुसरी गोष्ट महाराजांनी महत्वाची काय केली तर परमार्थाच्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या दुरुस्त करायचं काम केलं. पण आता पाहिलं खरा परमार्थी कोण, आत्मपरीक्षणात खरा परमार्थ म्हणजे खरा परमार्थी सतत आत्मपरीक्षा करीत असतो. खरा परमार्थी, आता बाकीचं परमार्थी दुसरेच परमार्थ कसे चालले ते स्वतः बघत बसू शकतो आणि त्यात चूक बरोबर काढू शकतो, नाव ठेवू शकतो, निंदा करू शकतो, काही करू शकतो. पण खऱ्या परमार्थी माणसाला ते नाही. त्यांच्या दृष्टीने तो आत्मपरीक्षण, माझं काय चुकलं तेवढं बघू द्या, काहीतरी त्रास झालाय ना झालाय, त्यात काय माझं चुकलं असेल, हे चुकलं असेल ठीक आहे, ते प्रारब्धात चुकलं असेल, कर्मात चुकलं असेल, नंतर आणि कशात चुकलं असेल, तुझ्या दुःखाचं कारण शोधून काय, असं करून त्याला एकंदरीत खऱ्या परमार्थाकडे आणण्याचं काम केलं. खऱ्या परमार्थाच्या अत्यंत तर्कशुद्ध आणि साध्या कल्पना, बाबांच्या काळातली गोष्ट मी आपल्याला अनेकदा सांगितली असेल की ही सगळी तात्या किंवा बाबा ही जी परंपरा सगळी आहे पुढल्यापर्यंत आलेली, ही सगळी तर्कशुद्ध आणि साध्या कल्पना मांडणारी होती. म्हणजे त्या गणेश चतुर्थीच्या दिवशी ती माणसं आली वगैरे, मागे आपल्याला बोललो ना त्यांच्याकडे घागऱ्या गोगऱ्या हातातनं मूर्ती झाली वगैरे, 12 वाजता घाबरली की आता काहीतरी अनिष्ट होणार, चतुर्थीचा दिवस, आपल्या हातनं मूर्ती झाली, बंगली, तर आता काय होईल, पुढे काय होणार. आता बाबा जवळ होते म्हणून मालाडला बाबांच्याकडे आले. बाबा म्हणाले एवढंच ना, मातीचीच मूर्ती होती, तुमची काही मुद्दाम टाकली नाही, तुमचा काय अवमान करायचा उद्देश नव्हता, तुम्ही काळजी घेतली, पण आता शेवटी काळजी घेणारा माणूस आहे, वृद्ध असेल किंवा हे असेल, त्याला जमलं नाही तर ठेवताना काहीतरी झालं त्याला, तर म्हणाले विसर्जन करा, नाहीतरी आपण उद्या करणारच. परमार्थाच्या कल्पना एकदम खाली आणण्याचं आणि एकदम त्याचं टेन्शन घालवण्याचे प्रकार आहे. महाराज
महाराजांनी उपदेश केले, तर आता विसर्जन आपण उद्या करणार होतो ते आज करावं. आज आता मूर्ती दुसरी आणावी, कारण आता आपली ते प्रतिष्ठापना राहिली, गणेशाची उपासना राहिली, तर दुसरी मूर्ती आणावी. आणि म्हटले आता 12-1 वाजले हे सगळं चर्चा होईपर्यंत, आता स्वस्तात मिळेल, कारण आता भाव उतरले. कार घ्यायला गेला असता तुझी 100 रुपयाला मिळाली असती, ती म्हणली आज 25 रुपयाला मिळेल, कारण उद्या दुपारी 1 नंतर त्याला गिरायकच नाही पुढे. आता 1 वाजायला आला. म्हणले काय बघावं आणि कसं बघावं. आवाहन आणि विसर्जन हेच आहे ना लक्षण आहे भक्तीचं. मग त्यानं ते ओळखलेलं आहे, त्यांनी त्यातलं काय आहे ते सगुणाचं महत्वही ओळखले. स्थापना करायला सांगितली, बरोबर आहे, त्यांनी करायला सांगितले इकडे. आणि दुसऱ्या स्थापनेमध्ये आता 5-25 रुपये पाहतील, काय एवढं नुकसान 100 होणार नाही, आता 25 रुपयात मिळेल. आता जावं म्हणजे आता मूर्तींचे उतरलं. एकंदरीत सांगण्याचा मतेदार्थ असा की काही अकारण कल्पनात मनुष्य परमार्थाच्या अडकलेला असतो, तिथून त्याला मोकळा खऱ्या परमार्थाकडे मार्गाने आण. भगवंताची कल्पना स्वच्छ स्पष्ट केली. भगवंत भगवंत म्हणजे काहीतरी हिरवं निळं पिवळं माझ्या डोळ्यासमोर येणार आणि मग ते कधीतरी मला दिसणार. ह्या कल्पनेने मनुष्य काय ते करीत असतो परमार्थाचं. आणि मग काय आता त्याचंच प्रोजेक्शन एखाद्या वेळेला त्याला दिसतं आणि झाला आता भगवंत प्राप्त झाला, हा आहे तिथेच आहे आणि त्या नादात तो राहतो. दुसरं काय, समाधान हा भगवंत आहे. इतकी साधी स्वच्छ कोणालाही अनुभवायला येण्यासारखी आणि व्हेरिफिएबल अशी कल्पना वाटते. समाधान ही तर कोणालाही अनुभवायला येण्यासारखी, आनंदही अनुभवायला येण्यासारखी गोष्ट आहे. आता फक्त त्यात अकारण आनंद म्हणजे भगवंत असं समजावं म्हणले बस झालं. हा, हे महत्वाचं आहे ना. नुसतंच समाधान म्हणजे भगवंत. समाधान तर आम्हाला 10 वेळा होतं 10 वेळा जातं, तसं नाही. ते होतं त्यावेळेला काहीतरी कारण घडतं म्हणून होतं, जातं त्यावेळेला काही घडत नाही म्हणून होत जातं. म्हणजे ते अकारण नाही आहे, ते सकारण आहे. सकारण आहे ते सुख आहे, अकारण आहे तो आनंद आहे. तर अकारण आनंद म्हणजे भगवंत. आता अकारण आनंद म्हणजे भगवंत म्हणल्यामुळे एकदम स्वच्छ तर्कशुद्ध साधी अनुभवण्याजोगी कल्पना तयार झाली. हे महाराजांनी आपल्यासाठी केलं की असा भगवंत हा कोणालाही कुठेही कधीही प्राप्त करण्यासारखा नाही. नाहीतर भगवंत म्हणजे कुठल्या तरी तपश्चर्येचा आणि अगदी शेवटी कधीतरी मिळणारं किंवा कदाचित मिळणारं फळ, अशा ज्या कल्पना होत्या त्या बाजूला झाल्या. त्यामुळं हे सोपं झालं का. अवतारांच्या कल्पना महाराजांनी स्पष्ट केल्या. म्हणजे जी आपल्या प्रवचनामध्ये येऊन गेलेली आपल्याला माहितीच असेल की अवतार माणूस मारण्यासाठी येत नाही, अभिमान मारण्यासाठी येतो. अवतार कशासाठी येतो तर अभिमानाचा नाश करण्यासाठी येतो. तेव्हा मूळ काम आहे ते अभिमानाचा नाश करण्याचं आहे आणि दुःख आहे ते अभिमानामुळे आहे, अहंकारामुळे दुःख आहे. इतकी दुःखाची स्पष्ट कल्पना मांडलेली आहे. जशी भगवंताची आनंदाची स्पष्ट कल्पना मांडली तशी दुःखाची स्पष्ट कल्पना अहंकार मांडलेली आहे. इतकी स्वच्छ महाराजांची कल्पना आहे की जर काही आपल्याला कुठे त्रास झालाच असेल तर त्याच्या गुणाच्या अहंकाराऐवजी सहज ओळखायला हरकत नाही. त्याचं स्वरूप कधी असूयेचं असतं, कधी मत्सराचं असतं, कधी अविवेकाचं असतं. काय असेल ते असेल, त्याचं स्वरूप काय बाहेर व्यक्त होईल ते सांगता येत नाही. कशाच्या तरी मुळे कशाने त्रास होतोय आपल्याला, अस्वस्थता आलेली आहे का, तर ती अस्वस्थता कशाने आली, असूयामुळे आली आहे का. असूया म्हणजे कशाबद्दल वाटली, कोण पुढे गेला मागे राहिला, काय असं काय वाटलं, कोणाला जास्त मिळालं कोणाला कमी मिळालं असं वाटलं, काय जे मिळालं असेल जे वाटलं ते त्याच्या मुळाशी कोण आहे, तुम्ही आहात. मग ते त्याला कारण आहे, तो नाही कारण. इतकं स्वच्छ त्याला खाली आहे. आणि अशा तऱ्हेचा अभिमान किंवा अहंकार हा नाहीसा करण्यासाठी भगवंताचा जन्म आहे. तर आपल्या हृदयात सुद्धा नामाचा जन्म त्यासाठी झाला पाहिजे. आपण जे नाम घेतो ते माझा अहंकार किती कमी करतं, याच्यावर माझ्या मनात भगवंताचा जन्म किती होईल एवढं जर लक्षात घेतलं तर आपल्या नाम घेण्याकडे आपली भूमिका बदलून जाते. अरे मी नाम कशासाठी घेतोय, माझा अहंकार नष्ट करण्यासाठी घेतोय. आणि तो जर मला आसक्ती किंवा कुठल्या असूयेच्या रूपाने दिसत असेल तर मग काय नाम घेतलं, काहीच घेतलं नाही अजून, ते सगळं खाली पाणी जिरून गेलं, काही नाही, कोरडी पडली म्हणून असं झालं. म्हणजे मला बरंच घेतलं पाहिजे अजून, तेव्हा दिसायला गेलं कुठेतरी. मग त्या नामाचं प्रमाण कळतं, मग त्या नामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपल्याला ते व्यवहार्य होत असेल. तर हे त्यांनी केलं. त्यानंतर काय केलं तर हे मरायला म्हणजे हा अहंकार मरायला, जसं एका बाजूने नाम हे साधन सांगितलं तसं दुसऱ्या बाजूने संतांची संगत हेही साधन सांगितलं. सोपं उदाहरण महाराज द्यायचे की अहंकाराचं दुःख आहे आपल्याला ते कळत. जसं एखाद्या महाराजांनी सांगितलेलं उदाहरण आहे की एखाद्या मांजर असतं, ते उंदराच्या मागे लागलं की त्याची पळापळ होते. माणसाची समाधानाच्या बाबतीत अशीच पळापळ चालू होते, दुःख. तर ही पळापळ आहे ती मांजर मागे लागली की त्याची होते. पण तत्क्षणी म्हणले तिकडनं जर कुत्रा आला तर मांजर पळून जातं. तेव्हा आता माया मांजर आहे, अहंकार ते जे मांजर आहे त्याला त्याच्यापेक्षा जर वरचढ काही आलं की ती लगेच घेऊन जात. तर तसं आपल्याला काय आहे, तसं आपल्याला संत आहे.
संतांच्या चरित्राच्या रूपाने, उपदेशाच्या रूपाने, चिंतनाच्या रूपाने जर ते आलं तर हे मायेचं ह्याचं मांजर पडून जातं, मग त्याला काही धोका नाही. तर हे कशाने थांबवता येईल? याने थांबवता येईल. कर्तृत्व आणि कर्तेपण यामधला फरक महाराजांनी आपल्याला स्पष्ट केला, तोही लक्षात ठेवा. कर्तेपण आणि कर्तृत्व, आपण आता खूप कर्तृत्व केलं पाहिजे कोणालाही, कशाही परिस्थितीत. अगदी 70चा मनुष्य असला काय आणि अगदी 5 वर्षाचं मुलं असलं काय, अभ्यासाचं आहे, खेळाचं आहे, व्यायामाचं आहे, समाजाचं आहे, सगळ्याचं काय ते कर्तृत्वाच्या बद्दल, त्यांची कर्तव्याबद्दल कधीही कुठेही तक्रार नाही, किंबहुना आधी त्याला महत्व दिलेलं आहे. पण कर्तेपण म्हणाल तर मात्र मारून टाकावं. कर्तेपण स्वतःकडे नाही, कर्तृत्व स्वतःकडे. हे दोन फरक मोठे, जे पुढेपर्यंत कळत नाही खूप काळ, आणि त्यामुळे दुःख वाटायला येतं. तर त्या दोन मधला फरक आपल्याला समजावून दिला ही त्यांची आपल्यावर मोठी कृपा आहे. परिस्थिती जी येते आपल्या वाट्याला चांगली येते, त्या मानाने बरेच वेळेला चांगली परिस्थिती असते. खरी तक्रार करण्यासारखी परिस्थिती काही कमी वेळेला असते, खूप कमी वेळेला असते. आता दुःख तर करून घ्यायचं झालं तर कशाचंही करतायत, करून घेता येतं. ती एखादा जसं किरकिराच असतं, तसं असलं तर ते किरकिर असते, काय त्याचा इलाज. लहान मुलं नसतं काय, एखादं किरकिरच असतं. काय तुम्ही त्याला नाचवा, खेळवा, ते खांद्यावर बसवा, फिरवा, वारं सोडा, त्याला मोकळ्याच्या त्यावेळी तिंडून आणा, काय वाटेल ते घालते, किरकिर थांबत नाही. तसा एखादा दुःखी असलं तर सोडून द्या त्याला, त्याचं काय आपण विचार करायचं कारण नाही. पण सर्वसाधारण तक्रार करण्यासारखी ज्या परिस्थिती असतात तर त्या फार कमी असतात. सर्वसाधारण बाकीच्या आनंदाच्याच परिस्थिती जास्त असतात, आणि माणसाला भगवंताचा विसर पाडायला त्याच कारणीभूत होतात. भगवंताचा विसर पडायला माणसाच्या चांगल्या परिस्थिती कारणीभूत होतात. दुःखात आठवतो पण सुखात आठवत नाही. तर सुखाच्या वेळेला काय भूमिका ठेवावी ते महाराजांनी सोप्या भाषेमध्ये सांगितले. ते म्हणाले, लहान बाळ असतं, तुमचे बारसं असतं, त्याच्या अंगावर कितीतरी दागिने घालतात, छान छान कपडे घालतात, त्याचं त्याला काय असतं. तसं आपण बघ, आपल्या ज्या अनुकूलता आहेत, ज्या अनुकूलतामुळे आपला भगवंत विसरतोय, तर त्या बाळासारखं ते जसं त्या दागिने, कपडे, सगळं काय नटवणं, काय जे असेल त्याच्याकडे ते ज्या भूमिकेनं पाहिजे, त्या भूमिकेनं आपल्या चांगल्या परिस्थितीकडे आपण बघा. भगवंतांनी चांगलं दिसायला दिले, भगवंतांनी चांगले कपडे दिले, भगवंतांनी चांगली परिस्थिती दिली. बाळाला जसं त्याबद्दल काही नसतं तसं आपल्याला असावं, असं एक सोप्या उदाहरणाने समजावून दिलेलं आहे. सगळ्यात अगदी सोपी गुरुकिल्ली काय दिली असेल तर करा तो कराच, संसार कराच. कोणाला नको म्हणून कोण थांबणारच नाही, त्यांना माहितीच नाही. आलाय गोंधवल्याचा अनुग्रहाला, वाद छान झाला, आता इथंच राहा. कोण राहणार आहे मला सांगा. तो म्हणणार मी रिटर्न गाडीचं भाडं देऊन आलोय आणि कुठला राहतोय आता. काय तुम्ही म्हणत असाल तर तासभर थांबतो आणि 100 रुपये देईन त्याला, पण मला जायलाच पाहिजे. संध्याकाळी महत्वाचं काम आहे. उलट ते महत्वाचं काम आहे म्हणून संध्याकाळी ठेवले, म्हणजे तुमच्याकडनं गेल्यानंतर करीन, म्हणजे होईल. इतका मनुष्य जर स्वार्थात आहे तो, तर त्याच्याकडनं काय अपेक्षा बाळगणार. म्हणून म्हणले संसार कराच, काय हायगे करू नका, भरपूर करा, फक्त स्मरणात करा. म्हणजे आपलं त्याला पुस्ती जोडून तेवढं भगवान त्याच्या स्मरणात करा म्हणजे झालं. आता त्यातलं तर हेच सोपं आहे, आपल्याला दुसरं काय करा. महाराज एकदा म्हणले की बाजारात मनुष्य माल घ्यायला गेला, तर जो माल चांगला आहे आणि जो माल माफक दरात मिळतो तो घ्यावा, तसं नाम आहे. थोडं तरी लक्षात ठेवलं तर जाय. सर्वात मोठे उपकार नामाचे महाराजांचे आपल्याला. कसं घ्यावं, किती घ्यावं, काय करावं, सगळं प्रवचनामध्ये आहे. तरी सुद्धा शेवटी एकदा जुन्या प्रवचनामध्ये महाराज म्हणाले की कसंही घ्या, कुठेही घ्या, जाऊ दे. म्हणजे आपल्याला ते बाकीच्या सगळ्या चिंता फार असतात. शुची, अशुची, अंघोळ, अंघोळ, किती प्रकार त्याच्यामध्ये आपल्या अडचणी. मुळात त्या नामाचं प्रेम नाही म्हणून त्या अडचणी असतात, हे आपल्याच लक्षात येत नाही. तर ते निरुपाधिकाय निरुपाधिकाय महाराज दादा वेळा सांगतात. म्हणून शेवटी काय म्हणाले की कसंही घ्या, कुठेही घ्या. म्हणाले सोन्याच्या नळातून येऊ दे, पितळेच्या नळातून येऊ दे, पाणी आलं म्हणजे झालं. तसं नामाबद्दल समजून घ्या म्हणजे झालं. काय आता पितळेचा सोन्याचा असला, हा जरी आंघोळ करत बसला नाही बसला समजा तरी नाम येतंय ना तोंडात, पुष्कळ खूप झालं. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ही सगळी महाराजांच्या सांगण्याची वैशिष्ट्ये आहेत. महाराजांनी त्याच्याच बरोबर काळाचा जो बदल 100 वर्षापूर्वी दिसत होता त्याची त्यावेळेला नोंद घेतलेली आहे. म्हणून
यज्ञ कर्म, वेदाध्ययन याविषयी काही सावधगिरीनं अत्यंत व्यवस्थित भूमिका घेतलेली आहे. शुद्धतेची कामं आहेत, ऋषीमुनींची कामं होती, त्यांच्या मग त्यांच्या तपश्चर्येचा जोर होता, त्यांची शुद्धता होती, त्या सगळ्याला अर्थ होता. आता आपण त्याचं बंड बाजू नाही स्वच्छ हे त्या काळात म्हणणं म्हणजे धाडचं ते 100 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वी म्हटले, आपल्याला माहितीच आहे ते. तर त्याचा आजच्या काळातला म्हणून महाराजांना तो 9वा अध्याय प्रिय आहे, त्याचा अनुवाद आहे, ते सांगतात ते आजच्या काळातला 100 वर्षापूर्वीचा. तर आज सुद्धा ती परिस्थिती नाही, ती त्या काळात त्यांनी सांगितलेली आहे. आज सुद्धा तसं म्हणायला मनुष्य धाडस होणार नाही, पण ते त्यांना त्या काळात झालेलं आहे. पुढं पेटीवरही ते धाडस आहे आणि त्यांनी स्वच्छ ते सांगितलेलं आहे की हे करण्याचा काळ झाला नाही. श्वासावर नका भानगडीत पडू म्हटलं, नुसतं येते तसं घ्या, श्वास चालू आहे तोपर्यंतच घ्यायचंय आपल्याला. सोडताना राहून घेताना व्याप करतो किंवा बरं श्वास तर काही थांबवायचं नाही आपल्याला, आपल्या हातच नाहीये, तो आहे म्हणून तो घेतोय, मग कशाला या बाकीच्या काय असत पडतात. असं काही करून काय हे झालं सगळं महाराजांचं सांगण्याचं. तेव्हा काहीही न देता सुद्धा, म्हणजे अनेकदा असं होतं माणसाला आजार, महाराजांना प्रार्थना करू, आजार काय बरावं, तरी महाराजांना सोडावं असं काय वाटत. खरोखर शेवटी आपल्याला अशा आनंदाकडे नेतात की आपल्या लक्षात येतं की यांनी आपल्याला घर दिलं म्हणून आपल्याला आनंद झाला नाही, आणि आपल्याला चांगली वागावीत माणसं म्हणून, त्यामुळे नाही झाले सगळं. आपल्याला नुसताच आनंद आहे, ही सगळी वागतायत तशीच वागतायत, तरी सुद्धा मला आता बरं वाटतं. हे काय बरं वाटतं, ते स्वरूपी समाधान आहे, ते त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाल्यामुळे आणि त्याला नाम सहाय्यकारी झाल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आता ही त्यांची बदल आहे. ते म्हणाले आस्तिक कोण, सर्वसाधारण आस्तिकची व्याख्या अगदी स्पष्ट आहे. भगवंतावर त्याची निष्ठा आहे किंवा तो मानतो, साध्या भाषेत देवाला मानतो तो आस्तिक. आपण म्हणतो आहे असं, जो देव आहे असं तो मानतो, तो आस्तिक. महाराज म्हटले ते बरोबर आहे, पण भगवंत आहे आणि तो खरा करता आहे आणि तो हित करता आहे हे जाणून जो वागतो तो आस्तिक. भगवंत आहे, तो खरा करता आहे आणि तो हित करता आहे. कारण नुसता खरा करता असून सुद्धा चालणार नाही हो. समजा पाठीत 2 धपाटे बसले तर त्याचा खरा करता कोणतरी आणणार, पण तो हित करताय असं म्हणाल नाही आपण तयार होणार. आपल्या व्यवहारात तर बघा की समजा जर असं काही दुःख झालं तर मी काहीच केलं नव्हतं, म्हणजे याचा अर्थ खरे करते महाराज असते म्हणून त्यांनीच केलं, मग आता ते त्रास वाटेल, मग ते हित करते. तेव्हा भगवंत आहे म्हणजे आस्तिक कोण, तर हा असा आस्तिक. तर आता थोडंसं याचा थोडा विस्तार केला तर आपल्या लक्षात येईल की शिष्य कोण, अनुग्रह घेतला म्हणून, मानतो म्हणून, मी शिष्य आहे सांगतो म्हणून त्यातलं कुठली कसोटी लावता येईल. गुरु खरा करता आहे आणि तो हित करता आहे असं समजून जो वागतो तो शिष्य. महाराजांचीच व्याख्या आपल्या स्थितीला लागू घ्यायची झाली आत्मपरीक्षण म्हणून, तर असं विचार केला तर चित्त शांत राहतं. तर ते राहायला यासाठी उपयोग आहे, ही महाराजांची व्याख्या लक्षात ठेवली तरी चालेल. म्हणजे त्याचा थोडासा विस्तार केला तर असं लक्षात येईल की गुरु तो देवो, तो जे देतो किंवा तो जे देत नाही, त्यात त्याची आपल्याविषयीची कल्याण बुद्धी आहे हे जाणून जो आनंदात जगतो तो महाराजांचा शिष्य. महाराज जे देतील आणि जे देणार नाहीत त्यात त्यांची आपल्याविषयीची कल्याण बुद्धी आहे असं जाणून जो आनंदात राहतो तो त्यांचा खरा शिष्य असं म्हणता येईल. का महाराज पुढे एकदा म्हणाले की उदाहरण दिले, त्यांचं उदाहरण आहे की मुलाला काही आजार झाला असला, बरं नसलं, मुलाला भूक लागते, आई त्याला उपाशी ठेवते, काही देत नाही. कदाचित आम्ही भवरोगी असू म्हणून काही काही वेळेला देत नाहीत मागितलं तरी. अशा वेळेला त्याला देणं म्हणजे त्याचा आजार वाढवणं, असं काही वेळा आपल्या प्रपंचात होतं. त्यामुळं ते आईचं जे न देणं आहे ते हिताच आहे. आई खरी करती आहे आणि ती देत नाही हेच हिताचं असतं. हे जसं आपण मानतो किंवा ओळखतो तसंच गुरुबद्दल आहे. आणि दुसरी बाजू पण आहे की आपल्याला औषध आवडत नाही
कडू गोळी तर अजिबात आवडत नाही, तरी सुद्धा ती घ्यायला लावते की ही हितकर्तीच आहे. तर गुरु सुद्धा काही वेळेला कडू गोळ्या घ्यायला, कडू औषध घ्यायला लावतात. आपल्याला नकोच असतं, पण बरा व्हायला हवा असेल तर त्याची गरज आहे. मग ते कधी कष्टाच्या रूपाने, निंदेच्या रूपाने, कशाच्या रूपाने, काय मनाविरुद्ध काय जे असेल ते असेल, ते कुठली तरी कडगोळी आपल्याला घ्यायला लावतात आणि आपलं आई हित करते तसं ते आपलं हित करतात. हे लक्षात ठेवलं तर महाराजांच्या बद्दल आपली भूमिका काय असावी याची कल्पना येऊ शकेल. आत्मपरीक्षणासाठी एक दोन गोष्टी आपल्या समोर ठेवतो. एक की गुरुना देह आहे, त्यामुळे त्यांना लौकिक नातेवाईक आहेत, शिष्यही आहेत. तेव्हा आता सद्गुरूंच्याकडे दोन्ही प्रकारांनी जायची सोय आहे. नातेवाईक म्हणूनही गुरूंच्याकडे जाता येतं आणि शिष्य म्हणूनही जाता येतं. दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. म्हणतात ना, माझे गुरूंच्या घरी गेलो, किती लाड झाले, त्याने असं साखरभात वाढला, मामूक केलं, गरम पाणी दिलं, सोय झाली, राहायची सोय झाली, फॅन होता, असं झालं. अगदी आम्ही गेलो आणि पानावर बसलो वगैरे वगैरे. हे शिष्यपणाचं नव्हे, नातेवाईक म्हणायचं. नातेवाईकांच्याकडे अशीच वागणूक मिळावी अशी आपली अपेक्षा असते, आणि नाही पुरी झाली तर काय होतं माहिती आहे. तर तशी ते काही वेळेला पुरी करतात. तर ते नातेवाईकपणाचं लक्षण समजा. नातेवाईक फार असतात, थोडा फरक सांगतो. शिष्य कमी असतात. महाराजांना विचारलं की किती पोचले, 12-13 लोक पोचले. महाराजांच्या सहवासामध्ये लाखो माणसं आहेत, हजारो तरी मोजण्यासारखी म्हटलं तरी हजारो माणसं आहेत. पण किती पोचले, किती शिष्य खऱ्या अर्थाने, तर 12-13 जण तयार झाले. म्हणजे ह्यावरून प्रमाण लक्षात येईल. बाकीचे होते ते एकतर अर्ध्या मार्गातले शिष्य असतील, कुठेतरी वाटेतले, किंवा बरेचसे त्यातले नातेवाईकच असतील. महाराजांच्याकडे सेवा करायला यायचे लोक. ते महाराज शेवटी म्हणायचे नाही का, कोण कोणाची सेवा करायला आले हेच मला कळत नाही म्हणजे. मला त्यांना अंतरून पाकडून मिळाले की नाही, यांना मिळाले की नाही, गायला प्यायला मिळाले की नाही, ह्याचीच म्हणणे मला चिंता करावी लागते. आणि शेवटी महाराज रात्री 12-12 वाजले तरी ते हिंडत असायचे की ह्याला सगळं मिळालं काय, सगळं मिळालं काय. तर म्हणाले हे मी गुरु म्हणून माझी सेवा करायला जात, म्हणजे त्यांचीच सेवा करायला लागते, काय करावं. आता हा त्यांचा अनुभव त्या काळातला, चरित्रातला आपल्याला माहिती आहे. तर हा नातेवाईक त्यांचा अनुभव आहे. तेव्हा नातेवाईकांना हे पण असतं की इस्टेट वगैरे नाही आली तर कोर्टात जात आहेत, हक्काने भांडून मिळवता येते. इस्टेटीचे सर्व गुणधर्म तिला लागू होतात, त्याप्रमाणे शेवटी असमाधानही होतं. शिष्याला कुठेही जाता येत नाही, गुरुशिवाय कोर्ट नसतं. त्यांनी दिलं तर मिळतं, मुळात कमी मिळतं. त्याला कुठेही त्रास होणार नाही एवढंच मिळतं, त्याचं अहित होणार नाही इतकंच पदरात पडतं, आणि शेवटी मात्र समाधानाने उठारतो. हा 2 मधला फरक आहे. आपण आत्मपरीक्षणासाठी कुठल्या वर्गात आहोत आणि राहू इच्छितो याचा विचार केला तरी चालेल. त्यानंतर दुसरा एक प्रश्न ठेवतो की तुम्ही फक्त नाम घ्या आणि बाकी सगळं मी करतो असं महाराज म्हणाले. ही गोष्ट खरी. ते कोणत्या अर्थाने म्हणाले आणि का म्हणावं लागलं, का ते सहजच म्हणाले, का त्यांना तसंच म्हणायचं होतं, याचा एकदा विचार करा. कारण महाराजांच्या मार्गामध्ये अगदी सार म्हणून पाहिलं तर प्रेम आहे, कर्तव्य आहे, वृत्त्यंतर आहे, अभ्यास आहे, आपल्यापुरते आपण काढलेलं सार होतं, नाम टाळायचं आहे. त्यातलं महाराज म्हणले फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. म्हणजे आता आपल्याला ते जमणार नाही म्हणून म्हणले, अशा बाळगता येणार नाही याच्याकडनं म्हणून म्हणले, हा काय सांगून याला काय उपयोग नाही असं म्हणून म्हणले, की खरंच तसं म्हणले, हे एकदा आत्मपरीक्षणासाठी विचार करायला घ्यायला काय हरकत नाही. की कर्तव्य, वृत्त्यंतर आणि प्रेम याच्याकडनं निरपेक्ष प्रेम व्हावं सर्वांच्यावर अशी माझी इच्छा आहे. पण आता काय ते तुला जमेलचं दिसत नाही, तू आपलं नाम घे, बाकी सगळं मी करतो. म्हणजे शेवटी जसं आपण ते मुलाला सांगतो की मदत व्हावी तुझी घरात अशी अपेक्षा आहे, पण आता नाही झाली तरी चालेल, फक्त अभ्यास तेवढा तरी तू कर. असं आहे का, हा खऱ्या महाराजांच्या माणसाने विचार करून बघण्यासारखा विषय आहे असं मला वाटतं. आता शेवटी एकच सांगतो, फक्त समोर ठेवतो, म्हणजे मला काही अधिकार आहे असं नाही, पण महाराजांच्या सगळ्या उपदेशाचा अभ्यास म्हणून आपल्यासमोर ठेवतो की पलूसला धोंडीबा महाराज होते, धोंडराज महाराज आपल्याला माहिती असतील, महाराजांचे समकालीन आहेत. महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की गोंदवल्यास गणुभावाने
नावाचा बाजार भरवला आहे, माल स्वस्त आहे वगैरे नाही का, ते बरं नाही. ते एकदा शिष्यवर्गाकडे बघून म्हणाले होते, आम्हीही ओझी घेऊन उगाच फसलो. हे सत्पुरुषांचे उद्गार आहेत, आम्ही ओझी घेऊन उगाच फसलो असं म्हणाले. तेव्हा आता आपल्यावर जबाबदारी काय आहे हे आपल्या ह्यातून लक्षात आलं. असं मला ते चरित्र वाचलं ज्यावेळेला, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे हे असं म्हणतात. आता गेल्या जमाना थोडा मागे गेला, कारण माणसंही दणकट राहिली नाही, त्यामुळे बहुतेक बुलेट सारख्या गाड्या कमी दिसतात अलीकडे नाही. तर त्या गाड्या ज्यांनी चालवल्या असतील त्यांना माहिती असेल की गाडी जाग्यावर उभी राहिली की ती जड होते. बुलेटचं वजन जर करायचं असेल तर चालवताना कधीच कळत नाही. जेव्हा ती पळत असते, वेग असतो, तेव्हा बुलेटला सुद्धा वजन कळत. पण जर जाग्यावर उभी केली तर स्टँडला लावताना सुद्धा पाय मोडेल की काय भीती वाटते, असं तिचं वजन होतं. तेव्हा शिष्य जागी थांबला म्हणजे बहुतेक तसं होत असावं असं मला वाटतं. तर आता महाराजांना तेवढं म्हणायला लागू नये, एवढी काळजी आपण जयंतीच्या निमित्ताने घेऊया आणि ते करायला लागणारी सगळी शक्तिबुद्धी त्यांनी आपल्याला द्यावी अशी त्यांना प्रार्थना करूया. त्याच्यापेक्षा आपण काय करणार, आपल्याकडनं प्रयत्न करत राहू. जागी थांबणार नाही म्हणजे वजन जास्त पडतं त्याला आणि मग उद्याची त्यांना त्रास होतो. तसं होऊ नये यासाठी आपल्या परीनं आपण चालत राहू. गाडी चालत असली म्हणजे तिचं वजन नाही वाटत, तर तसं होऊ नये. वेळ झाला, क्षमा करा. पण जयंती होती महाराजांची, एरवी प्रवचन नसतं कधी, यावर्षी करावं अशी इच्छा झाली किंवा त्यांची संमती होती, म्हणून तसं आज झालं. आणि त्यांच्या उपदेशाचं थोडं सार वेगळ्या पद्धतीनं आज पाहिलं. आपल्या चरणी ते विदित असो, महाराजांच्या चरणी विदित असो, संतांच्या चरणी विदित असो, त्यांनी आपल्याला सर्वांना आशीर्वाद द्यावा, आनंदात, नामात, त्यांना अपेक्षा असलेल्या मार्गात आणि प्रगतीत ठेवावं एवढी त्यांच्या चरणी करत. सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचर्य